नमस्कार मित्रांनो, अजून एक आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही जे गाडी सर्व्हिसिंग करता त्यामध्ये तुमची चुकी काय होते ते लक्षात घ्या. तुम्हाला दाखवतो काय चुकी होते ते सर्व्हिसिंग. काम करताना सुद्धा पैसे कमी, आपले कसे कमी पैशामध्ये जास्त काम होईल ना ते बघत असतात. तर तुम्हाला त्याचा परिणाम दाखवतो की नेमका काय विषय होतो त्याचा. तर हे बघा मित्रांनो, तर हे आपल्याकडे ॲक्टिवा गाडी आलेली आहे. तर ॲक्टिवा गाडीचं हा तुम्ही बघू शकता हे. तर हे सगळं आहे ते क्लच साईड आहे सगळे हे संपूर्ण. तर ह्या क्लच साईडमध्ये हे बघा, तर हा FMD जी आहे ते FMD बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला दिसत असेल, तर FMD पूर्ण तुम्हाला असं घासलेलं दिसत असेल बघा साईडला. तर याचं कारण काय आहे, तर कारण हे बघा, हे जे रोलर असतात याच्यामुळे तुमच्या गाडीत जास्त व्हायब्रेशन करणं म्हणा किंवा दुसरं आपलं गाडी पिकअप न घेणं, तर असे जे प्रॉब्लेम राहतात ह्याचे. तर हे असे पूर्ण बेल्ट वगैरे, FMD रोलर किंवा जे क्लच लायनर हे सगळं चेक करावं लागतं. आणि त्याचबरोबर त्याच्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे हे लिकेज ऑइलचं, जे क्रँकचं ऑइल सील आणि हे जे आहे ना इकडचे ते क्लचचं ऑइल सील आहे, क्लच शाफ्टचं. तर ह्या ऑइल सील आणि याच्यामुळे पूर्ण तुमचं गाडीचं पिकअपला आणि व्हायब्रेशनवरती खूप फरक पडतो. तर तुम्हाला माझं एकच सांगणे आहे की जेव्हा तुम्ही सर्व्हिसिंगला गाडी देत जाचाल तर ह्याचं काम तुम्ही 100% करून घेत जावं. तुम्हाला आता ते जे दाखवलं तर ते लक्षात ठेवा, आणि जेव्हा तुम्ही गाडी सर्व्हिसिंगला देतात तेव्हा या गोष्टीचं लक्षात घ्या आणि तुमच्या मेकॅनिकांना सांगा की गाडीच्या सर्व्हिसिंग बरोबर आमची क्लच सर्व्हिसिंग पण करून द्या. धन्यवाद.